तर नुसतं असो असं. मॅडम तुमचं इथे झालं ना ते सांगा की यांना. ललिता मॅडम ते सांगा. कारण मला ते सांगायचंय सगळ्यांना. काळजी घेतली पाहिजे. हां. ठेवलं. हिलिंग पण चालू होती. पिरॅमिड तर ठेवल्यावर असं असं काहीतरी उडालं, हललं ना पोट असं काही झालं ते सांगा ना? पाय, उजवा पाय अगदी जोरात हल्ला आणि पोटाचा भाग पण हल्ला. मग 5 मिनिटं अजून चालू होती हिलिंग. परत 5 मिनिटांनी बॉडी खूप जोरात हल्ली आणि उजवा पाय पण खूप जोरात हल्ला आणि पोटात कसं असं पोटातून काहीतरी असं बाहेर फेकलं गेलं जोरात. आणि हं. तेव्हापासून अगदी गाठ झोपली. तर आतापर्यंत, आजपर्यंत, आता सुद्धा माझं पोट दुखणं अगदी टोटल बंद झालंय. माझ्या मुलं किती म्हणतात छान. एवढे नियम सांगितले होते की असं खायचं तसं खायचं, एकही नियम न पाडता तू अगदी ओके, अगदी ठणठणीत आहे. हा जा मला खूप मोठा आनंद आहे तुझा. तर याच्यामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा. धन्यवाद ललिता मॅडम. तर याच्यामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा. मला सुद्धा मग ते मानेचं थांबलं ठणठण, पण नंतर 1 तासाने असं, असं, असं धक्के आणि काय आतून चालल्यासारखं झालं मानेला. म्हणजे कार्य करतो पिरामिडला. आता हर्षा मॅडमनी सुद्धा अनुभव टाकलेला नाहीये. प्रत्येक जणांना मला विनंती आहे, की माझ्यासाठी अनुभव नाही आहेत हे. त्यामुळे त्यांनी फोनवर मला सांगितलं. त्यांना शंका होती असं लिहावं का नाही ग्रुपवर. म्हटलं काय कसं लिहायचं ग्रुपवर? ते थोडंसं कटछाट करून लिहायला सांगितलं. कारण सगळंच अनुभव सांगायचे नसतात ना आध्यात्मिक अनुभव. त्यांना आध्यात्मिक अनुभव आलेत. मॅडम अहो हर्षा मॅडम आहात का नाही टाका की ग्रुपवर. हो हो हं. मॅडम टाक. हो असं टाकते. करू नका, ग्रुपवर टाका. तर याच्यामध्ये त्यांनाही अनुभव आले. त्यामध्ये सुद्धा पिरॅमिड तसंच. पिरॅमिड काय आहे? एक उच्च ऊर्जा केंद्र आहे. आणि ऊर्जा म्हणजेच आपण बघतो, ऊर्जा फ्रिक्वेन्सी, एनर्जी इज एव्हरीथिंग. तो पिरॅमिड, तो कॉपर पिरॅमिड आहे. त्यामुळे तो दणदण रिझल्ट देणारच आहे. पण केव्हा देणार आहे? कोणाला देणार आहे? हे सगळ्या गोष्टी मी काही कोणाला पिरॅमिड पाठवत नाही. असं काही ऐकलं की फोन येतो, "मॅडम ते पिरॅमिड द्या." असलं नसतं आपल्याकडं. आपल्याकडं पिरॅमिडला आल्याशिवाय आपण पिरॅमिड देत नाही. ध्यान साधं कधी बनावं लागतं, ध्यानही बनावं लागतं, मग पिरॅमिड. नाहीतर नुसतं आलं कार्यक्रमाला ध्यानच करत नाही, काय त्या पिरॅमिडचा उपयोग नाही आणि तसं मागे लागूच नाही आपण. पण खूप लोकं ध्यानाशिवाय त्याचा उपयोग करतात. तर या सगळ्यांना माझं सांगणं आहे, की पिरॅमिडला एक यंत्र म्हणून समजून घेऊ, अधिकाधिक जाणून घेऊ आणि मी एक कार्यक्रम घेते पिरॅमिड मर्कबावर शास्त्रशुद्ध माहिती देते. कारण मर्कबा कोणाला माहिती नाही. पण त्या ग्रुपवरच्या ज्यांनी मर्कबा घेतलाय त्यांनाच मी ते देणार आहे. ज्यांनी अनुभव पोस्ट केले त्यांनाच मी देणार आहे सेशन. मर्कबाचा अनुभव ज्यांनी लिहिला त्यांना मर्कबाचं ज्ञान किंवा मग घेतलाय त्यांनी तरी. कारण घेतलाय तर वापर कसा करायचा? काय आहे मर्कबा? आपल्या शरीरातच मर्कबा आहे. हा मर्कबा आणि हा पिरॅमिडच आपल्याला असेन्शन करून देणार आहे. लक्षात घ्या. कुठल्याही फॉरेन ऑथरच्या पुस्तकात आध्यात्मिक पिरॅमिडच दाखवलेलं आहे. पिरॅमिडचं संशोधन सारखं चालू आहे आणि हे जे आपण आता भविष्य पुराण-बिराण सगळं ऐकतोय, हे लोकं जे YouTubeवाले बनवतात, ते सगळं पिरॅमिडच्या कन्स्ट्रक्शन मधनंच बाहेर येतंय. इजिप्तच्या. एवढं सगळं ते रहस्यमय आहे. तर ठीक आहे. तो आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठीच आहे. कारण पिरॅमिड म्हणजेच नाक आहे. नाक म्हणजेच श्वास आहे. श्वास म्हणजेच ध्यान आहे. मग तो पिरॅमिड आध्यात्मिक देणारच आहे. आपण योग्य तो वापर करायचा की नुसतं डोक्यावर घेऊन ध्यान करा असा काही उपाय नाही. त्याचे भरपूर उपाय आहेत. तर हे सगळे पुस्तकं खूप हायर आणलेली आहेत. मी ती वाचन करायची आहेत. सुनित्रा मॅडम करतील. नाही तर आपण आहोतच. कोणाला करायची इच्छा आहे, त्यांनी सांगा. पुण्यात असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आता जे येणार आहेत 5 जूनला भाग 2 करायला, त्यांनी स्वतः मला सांगा, की तुम्ही कुठले पुस्तकं वाचू शकता. ते तुम्हाला पुस्तकं मी देईल. तुम्ही कार्यक्रम घ्यावा, सहभाग करावा. आपले हे जे काही ज्ञान यज्ञ सुरू आहे, हा ज्ञान यज्ञ आहे आपला. त्याच्यात स्वतःची आहुती पुस्तक वाचनाने करा. ग्रुपवर काही लिहून करा. तर चला सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. भेटूयात उद्या सकाळी. मॅडम 1 मिनिट बोलू? हां, बोला, बोला. मॅडम आपलं सकाळचं भगवद्गीता ऐकून मी झोपले, तर मला झोपेमध्ये बासुरीची धून इतकी गोड, काय? बासुरीची धून फ्लोट इतकं आवाज ऐकू येत होता की मी म्हणायची माझ्या कानाजवळ कोण वाजवून राहिली इतकी बासुरी. इतका मधुर आवाज, इतका मधुर हे आवाज. काय असतं सांगते मी. हे थोडी चेतना हाय्यर झाली ना, की अनाहत नाद रूपाने ते ऐकायला येतं. हे सगळे नाद, आवाज आपल्या हृदयातले असतात. आता आपल्या हृदयात कोण आहे?
जे ब्रह्मन ब्रह्मन म्हणतो तेच इथे आपल्या हृदयात आहे. कारण आपणच ब्रह्म आहोत. आपल्या हृदयातच ब्रह्मन आहे. म्हणून ओंकाराचा नाद सुद्धा हृदयातून येतो. म्हणून अनाहत नाद म्हणतात. मग अनाहत नाद जेव्हा सुरू होतो त्याला बासरीने येतो, घुंगरूनी येतो. 10 प्रकारचे साऊंड आहेत. ढमढम ढमढम ढोल ताशा येतो. मला तर तो ढोलनी सुरुवात झाली. ढण ढण ढण. मिस्टर म्हणायचे, "अहो इथे कोण वाजवतंय?" अहो ते मार्च गेला, ते सगळं झालं आणि तरी सुद्धा हे लोकं ढोल का वाजवतात? तरी काय प्रॅक्टिस करतात? माझे मिस्टर म्हणायचे, "मला नाही आवाज येत. तुला कसा येतो?" माझा आवाज तसा सुरू झाला. वर्षभर तो ढोल, ढोल, ढोल. मला वाटायचं तिथे त्या जंगलात तिथे कोणी लोकं आहेत वरती, ते वाजवतायत. असं मला वाटायचं. नंतर हे मला कळलं हे नाद आहेत अनाथ. वेगळे-वेगळे छुम, 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 छुम पैंजणचा असतो तसा येतो. छन, छन, छन. आणि मग नंतर या नादावर आपण ध्यान करणं म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट साधना आणि मग नंतर हे आवाज सुद्धा विरून जातात. त्याच्या पुढची अवस्था येते. तर कदाचित हे तुम्हाला झालं असेल. क्षणभर काही वेळेला होतं. सुरुवात होताना अशी होते. थोड्या वेळ एखादा क्षण, एखादा सेकंद चेतनेच्या लेव्हल येते हायर. कारण ब्रह्मणत्वात विलीन होणं म्हणजे त्या ऊर्जेला, त्या चैतन्याला पोहोचलो आपण. मग सुगंध येतो तुम्हाला सांगितलं. मोगऱ्याचा सुगंध येतो. कोणीतरी आपण म्हणतो मला मोगऱ्या चला, मला रोज चला. ते काही नाही ते मूलाधारापर्यंत ऊर्जा आलेली असते. मूलाधार काय देतो आपल्याला? सुगंध देतो. कारण मूलाधार म्हणजे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व म्हणजे नाकाचं नसग्रंथीचं काम म्हणून तर आपण गजरे घालतो पिरॅमिडमध्ये. मग आपल्याला ते सुगंध येतो म्हणजे आपली त्या मूलाधारापर्यंत ती कुंडलिनी ऊर्जा आलेली आहे. हे सगळे तत्व आहेत ना, म्हणजे आपला आता ते जो काही श्लोक होता 15वा तो श्लोक जर समजून घेतला तर शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणे सुंदर त्याला एक्सप्लेन करता येईल. वेद, अक्षर म्हटले, अक्षरातून तो वेद जन्म घेतात. मग आकाश तत्व म्हणजे काय? आपण आकाश तत्व म्हणजे आपलं हृदय म्हणतो. पण आकाशामधनं काय होतं? तर श्रवण येतं आकाशाचं जे काही आहे. बघा आपण जे नाकाचं काम म्हटलंय, जिभेचं काम म्हटलंय, त्वचेचं काम म्हटलंय. तर त्या ह्याच्याप्रमाणे ही जी सगळी तत्व आहेत, त्यांची गुण आहेत. मग सगळ्यात आधी आकाश निर्माण झालं. मग आकाशाचं काय दिसतं आपल्याला? चव आहे का? गंध आहे का? दिसणं आहे का? रूप आहे का? वाऱ्याचं काय दिसतं? वारा स्पर्श दिसतं. म्हणून आपण आयुष्य बदलाच्या शास्त्रामध्ये तेच वापरतो व्हिज्युअलायझेशनला. ते सगळं सायन्स आहे. आपण हे तत्व, ऊर्जा सगळ्या घेतो आणि आपण आपलंच क्रिएट करतो. आपणच क्रिएटर आहोत. म्हणून त्या व्हिज्युअलायझेशनने आपण क्रिएट मोकळं करून घेतो आणि हेच सगळं हृदय ब्रह्मांड जे काही आलं हे सगळं या आयुष्य बदलाचं शास्त्राचं मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन जे टेक्निक आहे, त्यांनीच सगळं हे चितारलेलं आहे. ब्रह्मांड चिदानंदाची उत्पत्तीच तशी होती. म्हणजे सगळंच ते सगळ्यात सार येतो आपला जो काही व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे तो पण. तर या सगळ्याला समजून घेऊयात. चला धन्यवाद सगळ्यांना ज्यांनी शंका विचारली त्यांना. ज्यांनी काही विचारलं नाही त्यांनी थोडंसं लिहा ग्रुपवर. चला भेटायचंय उद्या.